चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 43.2 इतक्या तापमानाची नोंद झाली असून काल चंद्रपूर हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून त्याची नोंद झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात उष्णतेनं आपली उच्चांकी गाठली आहे। त्यामुळे दुपारच्या वेळेस चंद्रपुरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत। तापमानाचा पारा नवीन उच्चांक गाठतोय। त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा सवाल आता प्रत्येकाला होतोय। नव्हे तर जगात टॉप 10 उष्ण शहराच्या यादीमध्ये चंद्रपूर शहर आहे आणि मागील 3 दिवसापासून चंद्रपूरचं जे तापमान आहे सातत्याने वाढ होत आहे। कालचं जे तापमान आहे ते 43.2 सेल्सिअस आहे आणि 41, 42 आणि 43 असं 11, 12 आणि 13 या 3 तारखेपासून जे आहे 3 तारखा आहे त्याच्यापासून तापमाने वाढ होत आहेत। दुपारी 12 ते 4च्या मध्ये बाहेर पडणे हे शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे अत्यंत आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावं लागत आहे। त्याच्यासाठी जे गॉगल्स आहे किंवा स्कार्फ बांधूनच फिरावं लागत आहे आणि शीतपेयाचा त्याचा आधार घ्यावा लागत आहे। 4च्या नंतर सुद्धा उष्ण वाऱ्यामुळे कानाला उष्ण वारा लागतं, त्याच्यामुळे कानाला कव्हर करणं फार गरजेचं असतं। एकंदरीत महानगरपालिकेने सुद्धा आवाहन केलं आहे की दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये। त्याच्यामुळे चंद्रपूरचं जे तापमान आहे पुढील काळात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। पण दरवर्षी अशा उन्हाळा चंद्रपूरकरांना सोसावा लागतो। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगली चर्चेत आली आहे। माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। गुरुवारी सतेज पाटील यांनी व्यासपीठावरून भ्याले भ्याले महाडिक भ्याले असं म्हणत खुलं आव्हान दिलं। दरम्यान यानंतर महादेवराव महाडिक यांनी कारखान्यावरती केलेल्या आरोपांचे पुरावे देणार असल्याचं सुद्धा म्हटलं। सतेज पाटलांनी सुद्धा डी.वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्र घेऊन बिंदू चौकात येण्याचं आव्हान महाडिकांना दिला। मी 100% म्हणतो या स्टेजवर नाही तर बिंदू चौकात सांगेन महाडिक भ्याले 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 100% भ्याले भ्याले नसते तर हे छाननीत अर्ज उडवायचं कारण काय होतं? अमोल महाडिक म्हणले की महाडिक भ्याले आणि बंटी पाटलाच्या घरी आले त्यावेळी बंटी पाटील घरातनं बाहेर पडले नाहीत। बाळ तू लहान आहेस, मी घरातनं बाहेर न पडणारा पाटील नाही, मी त्या दिवशी पुण्यात होतो। मी जर असतो तर काय झालं असतं हे निश्चितपणे या कोल्हापूर जिल्ह्याने या ठिकाणी बघितलं। तुमचा तोल गेलाय, आमचा तोल गेलेला नाही। आज संध्याकाळी 7:30 वाजता बिंदू चौकामध्ये मी बंटी पाटीलांना आवाहन करतो की राजाराम कारखान्याच्या बद्दल जे काय तुम्हाला विचारायचं आहे, मी स्वतः 7:30 वाजता राजाराम कारखान्याच्या बद्दल जी काय माहिती आहे आणि जे काय प्रश्न तुम्हाला विचारते तर 7:30 वाजता मी तुमची वाट बघतोय आणि मी ज्यावेळी ते प्रश्न विचारतोय डी.वाय. पाटील कारखान्याचे त्याची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहेत, तिथंच बिंदू चौकामध्ये द्यायची। तुम्ही डी.वाय. पाटील कारखान्याबद्दलची तयारी ठेवा हे मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो। साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी। सातारामध्ये मुसळधार